त्याविषयी आणि त्या इतर क्षेत्रातील आपला अनुभव जो तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून संपल्यानंतर एक थोडंसं चर्चा आपल्या सगळ्या स्पर्धकांची आणि त्यांच्या पालकांची करावी असा एक उद्देश असल्यामुळे मी आता विनंती करतो की मधुवंती पेठे मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. तुम्ही काही बोलू नका आधी सांगा असं वाटलं ना, पण ही थोडी गंमत असते. डिक्लेअर करण्यापूर्वी फार नाही वेळ घेणार, पण थोडंसं मला ते काय सांगावं असं वाटतं ते सांगते. स्वर सिंधू पुरस्कार 2025 आणि या श्री मालावल संस्थान या रम्य परिसरामध्ये ह्या स्पर्धा होतात. त्याची जी मी स्मरणिका पाहिली त्याच्या पहिल्या पानावरचाच उल्लेख मला खूप होता की ही स्पर्धा नाहीये, ही एक चळवळ आहे. हे फार सुंदर वाक्य आहे, कारण स्पर्धा म्हटली की आपण फक्त बाकीचा जसं असं खूप सारखं स्पर्धेचं युग आहे असं म्हणतो आपण. तर आपण सारखं मार्क परीक्षा ह्यात गुंतलेलं असतं. तर स्पर्धा आहे पण ती खेळमेळीची आहे, त्यातला आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्या स्पर्धेचा. आणि आयोजकांच्या दृष्टीने एक चळवळ आहे असं त्यांनी म्हटलंय. ही खूप मोलाची गोष्ट आहे, कारण आपल्या प्रदेशातल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमधनं अशी रत्न निवडून देणं हे खूप मोठं काम ही संस्था करते असं मी म्हणेन. कारण स्पर्धा आयोजित करणं आणि इतक्या सुनियोजित पद्धतीने हे खूप मला आवडलं. हे सगळे नियम क्लिअर असावेत सगळ्यांचे, शेवटपर्यंत जे येतील त्यांना प्रवेश द्यावा. हे पण काय हरकत नाही, कारण असं शेवटची तारीख वगैरे असं काही आवश्यक नाही. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला ते प्रोत्साहन देत आहेत, तुमची सगळी इथे व्यवस्था करतात, वाद्य वादक पुरवतात. त्यामुळे आयोजनाच्या दृष्टीने ही अतिशय आदर्श स्पर्धा आहे असं मी म्हणेन. त्याबद्दल संस्थेचं मी मनापासून अभिनंदन करते. नंतर मी काही सूचना देणार आहे आयोजकांना, पण नंतर भाग घेतलेल्या सगळ्या स्पर्धकांचं पण अभिनंदन. लहान गटातले, मोठ्या गटातले सगळे ज्यांनी आपापल्या परीने तयारी करून आले. कारण ते समोर माईक समोर बसल्यानंतर ते काय आपल्याला येतं ते सादर करणं हे तुला सोपी गोष्ट नाही. तो एक आत्मविश्वास लहानपणापासून डेव्हलप व्हावा लागतो. आणि असे छोट्या छोट्या मुलांना गाताना पाहिलं की छान वाटतं. थोडं चुकेल, थोडं बरोबर येईल, पण आज आपण लोकांसमोर गायलो हे खूप महत्त्वाचं. आपण जेव्हा शिकतो, तुम्हाला गणितात जर 50 मार्क मिळाले ना, तर पुढे गणित घालणार नाही की मला हे गणित सोडून दाखव. पण तू गाणं शिकतेच म्हटलं की लोक काय म्हणणार, गाऊन दाखव. ही सादरीकरणाची कला आहे. त्यामुळे या जेवढ्या कला तुम्ही शिकता त्या कला एक कलेत सादरीकरण करायचे आपल्याला लोकांपुढे हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे आपण क्लासमध्ये शिकलेलं जे काही असेल ते जेव्हा लोकांसमोर येऊन गातो हे प्रयत्न करत राहणं हे महत्त्वाचं. आत्ता नंबर मिळेल नाही मिळणार, आत्ता काय चुकलं हे काय चुकलं हे पण विचारायचं. का नाही मिळाला मला नंबर हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला पुढच्या वर्षी काहीतरी आशा वाटते की ठीक आहे मला आत्ता नाही मिळाला, मी आणखीन तयारी करेन, पण माझं काय चुकलं आत्ता आणि त्या चुका सुधारणं हे महत्त्वाचं. चुकतच आपण शिकत असतो. त्यामुळे आत्ता चुकलं तर हरकत नाही, चूक कळली पाहिजे. गमत म्हणून सांगते, मग अशी लहान गटामध्ये कालाचं उलट होत होतं ते आपल्याला कळलं पाहिजे. लहान मुलांसाठी तर कालाच्या ठिकाणी चल आणि चलाच्या ठिकाणी काल आला. काय चुकलं आपल्याला, आज आपलं चुकलं आहे तर कळलं नाही तर आपण लक्ष नाही देणार. त्यांना मी लहान मुलांना काय सांगतो माहिती का, मला आता एसटी स्टँडवर जाऊन एसटी पकडायची 8 वाजताची वेळ आहे असं सांगितलं, पण वेळ होती सकाळी 8ला आणि तुम्ही गेला तर रात्री 8ला. तर बस मिळेल का, नाही मिळणार. मग सकाळ आणि संध्याकाळ ते 8 फरक आहे ना, तसं
असा पण निकाल लक्षात ठेवायचा निकालात, म्हणजे ही गडबड होणार नाही. छोट्या मुलांची चूक झाली आणि आपण ती कळलीच नाही, ही मोठी चूक असते. त्यामुळे आपली चूक कळली आपल्याला सुधारता येते, ही लक्षात ठेवायची. त्यामुळे लहान गटांना थोडे वेगळे आहेत, मोठ्या गटांना वेगळे आहेत. लहान गटामध्ये तुम्ही जेव्हा राग निवडता, आणि ही सूचना आयोजक गटांना मी देऊ इच्छिते, लहान गटाला तरी तुम्ही अगदी माईक पुढे बसल्यावर राग सांगण्यापेक्षा थोडं आधी म्हणतात नाही, म्हणजे एक जण गातोय पुढचा, मग धावपळ होतं ना, काय करायचं, गोडशिरा करायला होतं का तिकट करायचं, काहीतरी गडबड झाली, करायचं तर गोडशिरा आणि फोडणी घातली त्याला, असं काहीतरी गडबड लहान मुलांच्या बाबतीत होऊ शकते. तर रागात नाही कसं पण सहमत होती त्या बाबतीत की थोडं आधी 5 मिनिटं तरी कळलं आपल्याला रागातना. लहान गटाला ते योग्य आहे, थोडासा शांतपणे विचार करून आपण सुरुवात करू शकतो. लहानपणापासून गाताना एक सवय ठेवायची की आपण जेव्हा गातो स्वरावरती प्रेम करत काय, नुसतं पाठ करून यायचं नाही. आपला स्वर छान लागला, ब्रीदिंग श्वास आला, तो स्वर किती सुंदर लागला हे पहिल्यापासून प्रयत्न बघायचा, म्हणजे मग तो राग छान ऐकणाऱ्याला पण छान. तुम्ही नाटकात काम केलंय कधी? छोट्या मुलांना आपण त्यात खूप पाठ, पण पाठ केलं असं नाटकात बरोबर, मग त्याच्यात कसं टोन येतात, तुमच्याकडे आविर्भाव येतात, चेहऱ्यावर एक्सप्रेशन येतात. जे पाठ आहे ते आपण सादर करतो, ऍक्टिंग करतो, नाटक नाही व्हायचं तर जे काही आपण पाठ करतो ते सादर करतोय, हे आपण गाऊन दाखवतोय, हे आत्तापासून सवय ठेवायची. म्हणजे स्वराकडे जास्त लक्ष द्यायचं. स्वर आणि ताल हे 2 आपल्याला लागतात, त्याशिवाय नाही. हे बेसिक आलं की मग पुढचे टप्पे आपण सुरू करतो. तसं ही पण एक चांगली हे आहे सूचना आयोजकांची की लहान गटासाठी फक्त छोटा खेळ आणि मोठ्या गटासाठी विलंबित, अतिशय व्यवस्थित आहे. आणि वेळ सांभाळणं हे पण खूप महत्त्वाचं आहे की दिलेल्या वेळात छान करायचं, हे महत्त्वाचं आहे. तर लहान गटात सुद्धा गाताना रागाची निवड, म्हणजे कधी कधी असं वाटतं आपल्याला हा योग्य हा योग्य हा योग्य राग असं वाटतं, म्हणून ते ठीक आहे, पण नको तो पटकन नाव सांगितलं गेलं की असं नको. त्यामुळे रागाची निवड करताना पण ते लक्ष ठेवा, दोन्ही गटात, लहान गटात आणि मोठ्या गटात. पण पूर्वी एक पद्धती होती राग रागेडी पद्धती, म्हणजे मेन व्हॉइस मध्ये पुरुषांनी राग गायचे आणि स्त्रियांनी रागिण्या गायच्या. तर त्याच्यात एक भाव असा होता की राग रागिण्यांची रागाचा जो स्वभाव असतो तो तुमच्या मांडण्यात दिसतो. आणि आता समानतेचे लोक आहेत खानदान, त्यामुळे आम्ही पण राग गाणार, आम्ही का नाही गायचं, ठीक आहे, त्याचा प्रश्न नाही. पण एक सहज भाव स्वभाव जो असतो त्याप्रमाणे रागांची निवड योग्य करा, बंदिशीची निवड योग्य करा. तेव्हा तुम्हाला 10-15 मिनिटात एक बंदिश गायची आहे. आपण जो राग निवडलाय त्या रागात वरती कसं असेल त्याप्रमाणे बंदिश निवड, बंदिश निवडायला महत्वाचं आहे. कारण जी बंदिश आपण निवडतो त्या बंदिशीच्या अंगाने राग गातो. त्यामुळे जो राग आपण गातो त्याला समजा खाली गंधात असते, मला महत्वाचं बंदिश पण तशीच निवडली तर आपला राग चांगला मांडला जातो. कधीही नुसतं आकर्षक गायचं, एवढंच लक्षात नकायचं. हल्ली थोडंसं धावपळीचं युग झालं त्याचा परिणाम होते की लोक तानबाजीकडे, चमत्कृतीकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे आलापी, रागाच्या आलापीतनं ते रागाचं सौंदर्य उलगडतं, तिकडे लक्ष जास्त द्यायला पाहिजे सगळ्यांनी. रागातला स्वरांचा ठेराव तो अतिशय आवश्यक.
म्हणजे सतत अशा पद्धतीच्या मागे नाही. त्यामुळे सतत तारतम्यता करणं हे आवश्यक नाही. म्हणजे इम्प्रेशन मारण्यासाठी फक्त हेच लागतं असं नाही. त्या रागाचा स्वभाव ओळखून तुम्ही राग मांडला गेला तर ते खरंच सादरीकरण होतं. बरोबर. मोठ्या गटामध्ये सांगताना राग स्वरूपाकडे लक्ष देणं हे मी तर सांगेन. काही वेळेला असं दिसतं तुम्ही आलापीमध्ये राग वेगळा दाखवताय आणि बंदिशीमध्ये तो वेगळा दिसतोय, वेगळ्या स्वराला महत्व दिसतंय. तर तुम्ही बंदिशीचा अभ्यास केला तर मोठ्या गटाचा खूप छान समजलं पाहिजे की तुम्ही स्वतःचा विचार त्याच्यामध्ये मांडा. तुम्ही शिकवलेलं आहे पण तुम्ही जी बंदिशी करताय त्या बंदिशीमध्ये कसं चलन आहे, कोणत्या स्तरावर ज्ञान, कोणत्या स्तरावर महत्व आहे हे जर तुम्ही लक्ष दिलं तर काही जणांचं असं दिसतं की आलापी करताना ते वेगळं गात आणि बंदिशीमध्ये खूप छान राग त्यांना कळला होता किंवा बोल आलापीमधनं पण त्यांनी तो बंदिशीतला स्वरस्थान महत्व बरोबर दाखवलं. हा जो फरक होतो हा स्वतःचा विचार त्यात ऍड करा. म्हणजे तुम्ही जे गाता ते स्वतःच्या विचारांनी गायला तर जास्त चांगलं होतं असं मला वाटतं. तुम्ही असं ऐकलं असेल कधी रागशास्त्र ही कला वगैरे असं बरेच चर्चा होत असते. तर सायन्स आणि आर्ट हे नेहमी एकमेकांना पूरक असतात. शास्त्राशिवाय कला उभी राहू शकत नाही, कलेशिवाय शास्त्र आवडू शकत नाही असं माझं मत आहे. कुठल्याही गोष्टीला शास्त्रशुद्ध पाया लागतो. शास्त्र तुमचं जेवढं क्लिअर असेल, पक्क असेल तेव्हा तुमचा पाया गाण्याचा, रागाचा हा पक्का असतो आणि त्या समजलेल्या रागाच्या स्वरूपावर तुम्ही तुमच्या मनाने कलात्मकतेने सादर करता. त्यामुळे शास्त्राचं कलात्मक सादरीकरण असं मी ख्याल गायनाला म्हणते की ख्याल गायन हे लोकांपासून लांब नाही जात नाही. शास्त्रीय संगीत म्हणजे आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही आवडत नाही असं जे म्हणणारे लोक असतात त्याचं कारण काय हे जर आपण विचार केला तर शास्त्र शुद्ध गायचंय पण ते कलात्मक आहे, आर्टिस्टिक आहे. आपला आवाज गोड वापर केला पाहिजे, बंदिशीचे शब्द छान कळले पाहिजे तर तुमच्या गाण्याचा प्रभाव समोरचा बसणार, गाणं ऐकणारा जो बसणार तो शास्त्रीय संगीत कळणारा असेल किंवा नसेल पण त्याला त्या मनाला भावलं पाहिजे, त्याच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्यातली शास्त्रशुद्धता तर बघलीच पाहिजे पण ते कलात्मक रीतीने जेवढं प्रेझेंट करा तर शास्त्रीय संगीत लोकांपासून लांब नाही. हे खूप महत्त्वाचं आणि ह्या गोष्टीचा मी सतत प्रचार करत असते आणि त्याच्यासाठी मी लहान मुलांसाठी बंदिशी बांधते छोट्या की त्यांना चांगल्या अर्थाच्या बंदिशी, काही मराठी आहे काही हिंदी आहे तर त्या चांगल्या बंदिशी तुम्ही गाता. पारंपरिक बंदिशी खूप सुंदर आहे, त्याचे शब्द समजून घ्या, ते शब्द छान म्हणा. तुम्ही रागाचा भाव त्या बंदिशीच्या शब्दांचा अर्थ हे सगळं तुम्ही जेव्हा विचार करून मांडलात तेव्हा तुमच्यासाठी प्रगल्भता येईल त्याच्यामध्ये. आयोजकांना मी फक्त 2 सूचना करेन. एक अशी होती हे तुम्हाला अर्थात पटलं तर तुम्ही पुढे विचार करा. संस्थेचं नाव किंवा गुरुचं नाव हे प्रवेश फॉर्मवर नसलं तरी हरकत नाही पण जेव्हा बक्षीस मिळेल त्यांच्या गुरुचं नाव तुम्ही नक्की डिक्लेअर करा की हे कोणी तयार केलं या विद्यार्थ्यांना, हे करणं आवश्यक आहे. एक माझा अनुभव म्हणून सांगते की असं नाव असल्यावर काही वेळेला बायस थोडंसं होतं का की हा याचा विद्यार्थी असं व्हायला नको पण सगळे सारखेच असतं तसं नाही. पण माझी एक सूचना आहे याच्यात तुम्ही विद्यार्थ्यांच्या गुरुचं नाव अवश्य प्रेक्षकांकडे येऊ नये. हां तुमच्या माहितीसाठी हरकत नाही. आम्हाला हा परीक्षा स्पर्धक आहे आणि त्याचे हे राहते एवढं हरकत. ओके.
हा एक. आणि दुसरी एक मी जे म्हटलं हार्मोनियम आणि तबला यांचा वापर करावा का न करावा तर थोडं मत हे दिसलं मला. नियमात लिहिलंय की हार्मोनियम आणि तबला फक्त वापरा. तर माझी सूचना अशी राहील की लहान गटाला हार्मोनियमची साथ हरकत नाही, त्यांना सपोर्ट मिळतो. आणि मोठ्या गटाला फक्त तानपुऱ्यावर पद्धती काय त्याच्यात एक सूचना म्हणून विचार करा की आणि ते लिहिलं तर पाळलं गेलं पाहिजे काय. त्याच्यानंतर राग आधी सांगायचे मी सांगितलं. आता सहपरीक्षक माझे सहपरीक्षक समविचारी असले की लगेच डोक्यात निर्णय पक्का होतो. काही थोडं करायला लागत नाही, काही त्या दृष्टीने दोन जणांनी दिलेले मार्ग. आणि आम्ही हे केले ओपन सगळे विभाग केले कारण आम्हाला काय असं एवढं काही लक्षात नव्हतं. आम्ही लगेच देतो काय आवडतं काय नाही आवडतं, याला कमी मार्क काय. तर जेव्हा अटीतटीची स्पर्धा होते तेव्हा ह्या गोष्टी महत्त्वाच्या की रागस्वरूप बरोबर होतं, सगळ्या प्रकारची मांडणी केली का, हे सगळं आम्ही नोट करत होतो. आणि आम्ही ओपन ठेवलेलं आहे. कोणालाही वाटतं की बाबा मला कमी मार्क तुम्ही बघू शकता. आणि ते कळलेलं जास्त चांगलं असं मी म्हणते की पुढच्या वेळेसाठी उपयोगाला येईल. त्यामुळे रिमार्क्स द्यावेत नंतर मागून तुम्ही बघितलं तर बऱ्याच वेळा असं असतं की काय काय होतं हे कळालं. त्या दृष्टीने विचार करता आम्ही समविचारी आहोत. गायनातलं सौंदर्य जपणारे आहोत, शास्त्रशुद्ध राग मांडणं याचा आग्रह करणारे आहोत. दोघेही आम्ही नवनिर्मिती करणारे आहोत. सतत काहीतरी नवीन देत असतो. नवीन देत असताना परंपरेचा खूप मोठा आधार होतो. पारंपरिक रागांचा बंधूंचा खूप अभ्यास केल्यानंतरच नवनिर्मिती होते. हे पण तितकंच महत्त्वाचं. त्यामुळे दोन जणांना मी गेली 35 वर्ष बोरिवलीत बघते. त्यांचं बोरिवलीत आल्यापासून आतापर्यंत खूप सुंदर काम करतात. ते विद्यार्थी तयार करतात. वेगवेगळ्या थीम बेस्ड कार्यक्रम झाला मी सतत काहीतरी नवीन निर्मिती आणि ते विद्यार्थ्यांकडून करून घ्या. ही जी एक तळमळ असते की आमच्याबरोबर आमचे विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात जातात, हे पण खूप महत्त्वाचं. त्यामुळे सहपरीक्षक म्हणून मला लागले हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन इथे या संस्थेला मिळत आहे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. एक फक्त मुद्दा सांगते, स्पर्धा, परीक्षा आणि मैत्री या तीनही गोष्टींचं एक वेगवेगळं अँगल असतं. परीक्षा म्हटली की तुमच्या ज्ञानाला महत्त्व. तुम्ही कोणती परीक्षा दिली तर किती राग येतात, किती ताल येतात, फेरी येते का, अंक येतं का, त्या तोंडपाठ गोपमपेटीवर तुम्ही परीक्षा देऊ शकता. मैफलीमध्ये तुम्ही आकर्षकरित्या कसं गाता, तालाचा बाजू कशी पकडतात, आवाजात गोडवा किती आहे, तानेची तयारी किती आहे. आता आम्ही जे बारीक सारीक मुद्दे बघतो असं याने असं केलं त्याने तसं केलं, हे मैफलीत कोणी बघत नाही. मैफलीत तुम्ही स्वतः तालाचा तुमच्या तयारीचा आधार आहे तुम्ही बाजी मारता. त्यामुळे मैफलीचं एक वेगळं अंग आहे. मी तर म्हणेन स्पर्धा ही त्याच्यापेक्षा कठीण आहे. स्पर्धेचं अंग तुम्ही बघितलं तर तुम्हाला तयारी आहे, नंतर तुम्हाला बाजी तर मारायचीच आहे सगळ्यांच्या बरोबर, माझं पण चांगलं झालं पाहिजे. पण हा सगळा बॅलन्स शास्त्र आणि कलेचा हा तुम्हाला चांगला. त्यामुळे स्पर्धा ही तरी जास्त कठीण आहे, महत्त्वाची आहे असं मी म्हणते. आणि या शिकण्याच्या काळामध्ये स्पर्धा ही आपल्याला आपण कुठपर्यंत पोहोचलो हे चाचपणीची संधी असते आणि त्याने आपल्याला प्रोत्साहन मिळत राहतं नेहमी. त्यामुळे स्पर्धा ह्या आवश्यक असतात, पण इतक्या व्यवस्थित रीतीने केलेल्या आणि जे नियम डिक्लेअर केले त्या पद्धतीनेच पार पडलेल्या आहेत. नाहीतर सांगतात वेगळं, भारतात येताना वेगळं होतं आणि मूळ उद्देश त्या स्पर्धेच्या बाजूचा जातो आणि कुठेतरी तरी बक्षीस जातं, असं व्हायला नको. त्यामुळे स्पर्धांचं
सुनियोजित आयोजन आणि डिक्लेअर केलेल्या नियमाप्रमाणेच सगळ्यांनी जाणं, आयोजकांनी, परीक्षकांनी, हे खूप महत्त्वाचं असं मी मानते. भरपूर लिहिलं ते पुरस्कार दिला जातो आणि खूप मोठी पदवी आहे, स्वतःची पुरस्कार, खूप जबाबदारीने आम्हाला पण ते निवडायला लागतं. त्यामुळे मी प्रथम क्रमांक दोन्ही गटातले डिक्लेअर करतो. लहान गटामध्ये प्रथम क्रमांक सदानंद गोकुळदास धाम यांनी भूपाली गायला. मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक हर्ष नकाशे गोरख कल्याण. याच्यानंतर मी एक फक्त सांगू इच्छिते की स्पर्धा म्हटली की आपल्याला असं थोड्याशा मार्गाने इकडे तिकडे जेव्हा होतं ना, तेव्हा मी एक उत्तेजनार्थ बक्षीस नेहमी परीक्षक म्हणून जाते तेव्हा देते आणि ते माझ्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त असतं. त्यामुळे मी ती दोन नावं दोन्ही गटातली डिक्लेअर करते. तर मी म्हणून आहे आणि माझ्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त आहे म्हणून तर लहान गटामध्ये माझ्याकडून जे पारितोषिक आहे ते मालकांस तिने गायला सार्था गव्हाणकर. मोठ्या गटामध्ये श्रुती सावंत गौडसावंत दिली जाते. त्या गौडसावंतचा गडीवाळपणा, गोडवा हा सगळा खूप सुंदर होता त्याच्यामध्ये, म्हणून ही दोन माझ्याकडून उत्तेजनार्थ. सर्वांचे आभार, धन्यवाद. श्रुती सावंत.